ते आता बापू इथं आहेत, बापूंचा कारखाना, नावाजलेला कारखाना, तिथे असणाऱ्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी कुठलाही भेदभाव न करता कोणी बीजेपीचं आहे, कोणी दुसऱ्या पक्ष आहे, त्यांचा ऊस त्या ठिकाणी ते घेतात. आणि मग गेले 2 वर्ष आपण जर बघितलं तर त्यांच्या कारखान्याला अडचण खूप मोठ्या प्रमाणात आणलेली या सरकारने आणि केंद्र सरकारने आपण सर्वजण बघू शकतो. आणि असाच भेदभाव केल्यामुळे आपल्याला असं म्हणावं लागेल की बीजेपीला या महाराष्ट्रामध्ये लोकांनी स्वीकारलेलं नाही. अजून सुद्धा वेळ गेलेली नाही. मुख्यमंत्री साहेबांना आम्ही विनंती करू, आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांना विनंती करू, पण अशा पद्धतीने भेदभाव करून एखादा कोऑपरेटिव्ह कारखाना ज्याची मालकी ही शेतकऱ्याची असते अशा कारखान्याला कुणी अडचणीत आणू नये. त्याच्याच बरोबर ज्या लोकांना मदत केली गेली तर मग कुठेतरी तुम्ही आमच्याकडे या, मग तुम्हाला आम्ही मदत करतो, या डीलचा तो भाग होता का हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. फेसबुकला